नमस्ते, मी योगेश कुडे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून ज्या 17 जागा विधानसभेवरती पाठवायच्या आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग घडामोडी घडलेल्या आहेत. या घडामोडी महायुतीमधल्या घटक पक्षामध्येच होत असल्याने साहजिकच त्याबाबत आता औत्सुक्य निर्माण झालेलं आहे. अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी बंडखोरी केलेली आहे. ही बंडखोरी शमविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना बसून फोनाफोनी करावी लागणार आहे. अन्यथा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार म्हणजेच पैशाची देवाणघेवाण झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात एक दोन मतदारसंघ असे आहेत की त्या ठिकाणी हे अपक्ष किंवा बंडखोर उमेदवार अर्ज माघारी घेतीलच याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे अतिशय इंटरेस्टिंग घडामोडी या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये घडणार आहेत. तर सगळ्यात जी महत्त्वाची जी घडामोड आहे ती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरची जी जागा आहे ही जागा भाजपनं शिवसेनेच्या ताब्यातून अक्षरशः हिसकावून घेतलेली आहे. आणि या ठिकाणीच माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा जो मुलगा आहे शुभम सत्तार यानं भाजपच्या विरोधात बंडखोरी केलेली आहे. या ठिकाणी फुलंब्रीचे माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. पण शिवसेनेला जी दुय्यम वागणूक संभाजीनगरमध्ये भाजप नेत्यांकडून मिळते त्याचा वचपा काढण्याची संधी अब्दुल सत्तार यांनी या निमित्तानं साधून घेतलेली आहे. ही साधताना भाजपवर तोंडसुख देखील त्यांनी घेतलेलं आहे. पालकमंत्री असलेल्या अतुल सावे यांना त्यांनी झोडपून काढलेलं आहे. म्हणजे बंडखोरीच्या निमित्तानं अब्दुल सत्तार यांनी आपल्या मनातील सारी मळमळ म्हणा किंवा खतखत ही या निमित्तानं व्यक्त केलेली आहे. दुसरी जी सगळ्यात इंटरेस्टिंग जी बंडखोरी आहे ती आहे रायगडमध्ये. रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातही सुनील तटकरे यांचं सख्य जे आहे हे विळा भोपळ्याचं आहे. त्यातही भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरात हे शिवसेनेचे 3 आमदार आणि त्यांच्या विरोधात सुनील तटकरे असा सामना 2019 पासून रंगलेला आहे. विशेष म्हणजे हा सामना आत्तापर्यंत तसा अनिर्णितच राहिलेला आहे. कारण ऐन वेळेस हा जो गट आहे हा एकमेकांना सांभाळून घेत असतो. आता या ठिकाणी भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या ज्या मंत्री आहेत या दोघांमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही आहे. पण या निवडणुकीच्या निमित्तानं पालकमंत्री पदाचं गणित आपल्या बाजूनं सोडून घेण्यासाठी शिवसेनेनं आता बंडखोरीचं निशाण फडकावलेलं आहे. या ठिकाणी आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुई दळवी यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आता ही उमेदवारी मागे घेताना काहीतरी आपल्या पदरात पडेल. त्यातही पालकमंत्री पदाचं गणित भरत गोगावले यांच्या बाजूनं सोडून घेता येईल की काय याचा प्रयत्न शिवसेना नक्कीच करेल. आणखीन एक महत्त्वाची जी घडामोड आहे ती सातारा सांगलीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपचा वाद हा राज्यात गाजलेला होता. साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते शिमूराव देसाई यांच्या बोटाला किंवा हाताला दुखापत करेपर्यंत भाजपनं त्या ठिकाणी त्यांना कोंडीत पकडलेलं होतं. आता जयकुमार गोरे यांनी जो उमेदवार उतरवलेला आहे किंवा शिवेंद्रसिंह भोसले यांनी जो उमेदवार उतरवलेला आहे त्यांच्या विरोधात शिवसेनेनं तानाजी पाटील या सांगली जिल्ह्यातील तगड्या नेत्याला बंडखोरी करायला लावलेली आहे. त्यामुळं या मतदारसंघातील निवडणूक जर तानाजी पाटलांची उमेदवारी कायम राहिली तर अतिशय लक्षवेधी ठरू शकते. या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं देखील बलाढ्य उमेदवार उतरवलेला आहे. सांगलीची जिल्हा परिषद ही महाविकास आघाडीकडे आहे. जयंत पाटील, विश्वजित कदम यांचं देखील सारं कौशल्य या निवडणुकीमध्ये लागणार आहे. त्यामुळंच शिवसेनेची जी बंडखोरी आहे ती भाजपला डोकेदुखी ठरू शकते. आता नाशिकमध्ये काय घडतंय? नाशिकमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत नरेंद्र दराडे. पण गिरीश महाजन यांच्या निकटवर्ती मानले जाणारे गोकुळ गीते आणि गणेश गीते यांनी अपक्ष अर्ज भरून दराडे यांना आव्हान दिलेलं आहे. या ठिकाणी देखील काहीतरी बोलाचाली होऊन हे दोन्ही गीते आपले अर्ज माघारी घेऊ शकतात. पण या ठिकाणी भाजपचं गणित जे मतांचं गणित आहे ते शिवसेनेच्या तोडीस तोड आहे. त्यामुळे जर एखाद्या अपक्षानं
अर्ध ठेवलं आणि भाजपने त्याला आतला पाठिंबा दिला तर शिवसेनेच्या दराडे यांना नक्कीच धोका निर्माण होऊ शकतो. आता या ठिकाणी नांदेडची एक जागा आहे, त्या नांदेडच्या जागेवरती दोन परंपरागत राजकीय विरोधक आमने सामने आलेले आहेत. ते म्हणजे खासदार अशोक चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर. या ठिकाणी भाजपनं अमर राजूरकर जे अशोक चव्हाण यांचे अतिशय विश्वासू मानले जातात त्यांना उमेदवारी दिलेली आहे. पण त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांचे जे पुत्र आहेत प्रवीण यांनी बंडखोरी केलेली आहे. या अशोक चव्हाण आणि चिखलीकर यांच्यातील देखील वाद जुना आहे. त्यामुळं खरोखरीच प्रवीण पाटील हे उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे आपल्याला पाहायला हवं. सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट होती ती अहिल्यानगरमध्ये असं वाटत होतं की संग्राम जगताप जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यांचे बंधू सचिन जगताप हे बंडखोरी करतात की काय. कारण अरुण काका जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार म्हणून या मतदारसंघाचे सदस्य होते, पण भाजपनं त्या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळे संग्राम जगताप हे नाराज आहेत असं देखील बोललं जात होतं. प्राजक्त तनपुरे यांनी भाजपच्या वतीनं जेव्हा अर्ज भरला त्यावेळेस महायुतीचे घटक पक्ष म्हणून संग्राम जगताप हे त्यावेळेस उपस्थित राहणं अनेकांना अपेक्षित होतं, पण संग्राम जगताप यांनी त्या अर्ज भरण्याच्या सगळ्या प्रोसेसच्या वेळेस आपली गैरहजेरी दाखवून नाराजी व्यक्त केलेली होती. पण या ठिकाणी संग्राम जगताप हे आपलं काही कौशल्यपणा लावतील असं वाटलं होतं, पण तसं न होता त्यांनी त्यांच्या बंधूंना अर्ज भरण्यापासून तरी रोखलेलं दिसून येत आहे. त्यामुळं या ठिकाणची एक लक्षवेधी लढत टळलेली आहे. त्यामुळं भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांमधल्या अंतर्गत जे ताणेबाणे आहेत हे ताणेबाणे या निवडणुकीमध्ये आपल्याला नजरेस येत आहेत. आणखीन एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे यवतमाळ आणि अमरावतीमध्ये देखील. यवतमाळमध्ये शिवसेनेनं दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी दिलेली आहे, मात्र त्यांच्या विरोधात भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादीच्या साजिद बेग यांनी बंडखोरी केलेली आहे. अमरावतीमध्ये भाजपनं प्रवीण पोटे यांना तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे, पण त्यांच्याच विरोधात शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनी बंडखोरीचा अर्ज दाखल केलेला आहे. म्हणजे महायुतीमध्ये सारं आधी सहज आणि सुरळीत सुरू आहे असा जो मेसेज होता किंवा असं जे वातावरण होतं त्या वातावरणाला तडा देण्याचं काम या सर्व बंडखोरांनी केलेलं आहे. पण हे एकमेकांच्या विरोधात एक रणनीती देखील असू शकेल. म्हणजे जर शिवसेनेनं संभाजीनगरमध्ये अर्ज भरला असेल तर भाजपनं त्याची भरपाई नाशिकमध्ये अर्ज भरून केलेली आहे. म्हणजे जर माघार घ्यायची वेळ आली असेल तर या ठिकाणी एकमेकांची परतफेड होऊ शकते. पुणे देखील या बंडखोरीला अपवाद राहिलेलं नाही आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्ष असलेल्या प्रदीप कंद यांनीच राष्ट्रवादीच्या विक्रम काकडे यांच्या विरोधात बंडखोरीचा अर्ज भरलेला आहे. म्हणजे 17 पैकी जवळपास 15 जागांवरती हे बंडखोरीचं नाट्य या तीन नेत्यांना सोडवावं लागणार आहे. बघूया या तीन नेत्यांच्या फोनला कोण कसा प्रतिसाद देतो आहे आणि महायुतीमधलं गणितं कशी सुटत आहेत याच्याकडे आपलं 4 जूनपर्यंत आपलं लक्ष असेलच. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.